टू फॅक्च्युअल, टू लेंदी, टू अनकन्व्हेन्शनल. हे मला जर डिस्क्रिप्शन द्यायचं झालं युपीएससी प्रिलिम्स 2026चं तर मी असं देईल. याच्यामुळे झालं काय तर टाइम मॅनेजमेंटवर इम्पॅक्ट झाला स्टुडंट्सच्या आणि नॅचरली मग पेपर डिफिकल्ट वाटला. पण जसं खूप सारे कोचिंग इन्स्टिट्यूट्स करतायत तसं मला नाही वाटत की काही पॉइंट आहे युपीएससीला क्रिटिसाइज करण्यात. कारण प्रिलिम्स ही सिलेक्शनची एक्झाम नाहीये तर एलिमिनेशनची एक्झाम आहे ना. एका दृष्टीने सर्वायवल ऑफ द फिटेस्ट इथे चेक होतं. या पेपरवरून माझ्या 3 लर्निंग्स ज्या असतील स्टुडंटसाठी त्या मी सांगेल की जसं क्रिकेटमध्ये आपण पाहतो टेस्ट क्रिकेट असो किंवा T20 क्रिकेट असो, सर्वोत्तम प्लेअर कोण आहे जो सगळ्या पिचेसवर चांगलं परफॉर्म करतो. तसंच युपीएससीला पाहिजे कुठेतरी की कसाही पेपर असावा, इथे नॉलेजच टेस्ट होतंय असं नाहीये. तुम्ही तग धरू शकताय का हे टेस्ट होतंय. दुसरा पॉइंट आहे तुमचं प्रेशर हँडलिंग. रिअल लाईफ मध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर जेव्हा कोविड आला, ऑफिसर्सकडे क्लिअर गाईड रस्ता नव्हता की काय अँगलने काय पद्धतीने जायला पाहिजे. तुम्हाला जिथे रस्ता नाहीये तिथे सुद्धा रस्ता शोधता येतो का हे टेस्ट करताय. त्यासाठी टेम्परामेंट आणि प्रेशर हँडलिंग तुमचं पाहिलं जात आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या युपीएससी प्रिपरेशन जर्नीमध्ये स्ट्रॉंग इम्पॉर्टन्स टू बोथ फॅक्च्युअल ऍज वेल एज कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, या दोन्ही गोष्टींना महत्व देणं गरजेचं आहे. या गोष्टी या पेपरमधून मला असं वाटतं आपण शिकल्या पाहिजेत. आणि इथून पुढे जे पेपर आहे त्याचे की तुम्ही दुसऱ्या कोचिंगच्या की पासून चेक करण्यापेक्षा युपीएससीच्या कीचीच म्हणजे वाट पाहिली पाहिजे आणि त्या की नुसारच पुढे आपल्याला कळेल की एक्झॅक्ट स्कोर काय येतो आपला. ऑल द बेस्ट.